आज नांदेड न्यूजचे आमच्या गावात पहिल्यांदा आपण आलात, आपले आभारी आहोत। आज आमच्या इथं मूर्तिस्थापनेचा कार्यक्रम आणि कळस स्थापना या निमित्त आम्ही आमचे गुरुवर्य जयगीर महाराज यांच्या हस्ते, समगीर महाराज यांच्या हस्ते आम्ही दत्त महाराज, अनुसया माता, बाळगीर महाराज, जयगीर महाराज व श्री गणेशाची अशा एकूण 5 मूर्तीची स्थापना करीत आहोत। तरी आमचे गुरुमाय समगीर महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली सगळा सोहळा 27 पासून 28 पर्यंत आहे आणि 21 पासून 28 पर्यंत 12 चालू आहे। याच्यामध्ये 24 तास महाप्रसादाचं आयोजन केलेलं आहे। तरी मी अशी विनंती करतो की आपल्या माध्यमातून जास्तीत जास्त भक्तापर्यंत पोहोचावं हे विनंती करतो। गाव छोटा असल्यामुळं आम्ही कोण्या बाबतीमध्ये कमी पडत असोल तरी पण आम्ही जीवाचं रान करून याच्यासाठी कार्यक्रमासाठी आज आमच्या आयुष्याचा हा तो कळस आहे। आणि आतापर्यंत एवढा आमच्या गावात भव्यदिव्य कधी कार्यक्रम झाला नव्हता। तरी आमचे सहकारी गावकरी मंडळी आम्ही एकत्रपणाने हा कार्यक्रम राबवत आहोत। आमचे गुरुवर्य आम्हाला मार्गदर्शन करीत आहेत। तरी गुरु महाराजांच्या आशीर्वादाने इथून समोर सगळे काम आहेत आणि अनेक लोकांना आम्हाला देणगी स्वरूपामध्ये थोडीफार देणगी दिली। माननीय प्रताप पाटील चिखलीकर यांनी सुद्धा रस्त्यासाठी साफसफाई करून दिली। असे अनेक कामं चालू या ठिकाणी आहेत आणि असे तिथून 28 पर्यंत भव्य कार्यक्रम चालणार आहे। तर नांदेड न्यूजचे मी आभार मानतो, आपण आलात, आमची मुलाखत घेतलात। आज या ठिकाणी चिंचोली श्री दत्त मठ संस्थान चिंचोली येथे दत्त महाराज, बाळगिरी महाराज, श्री संत बाळगिरी महाराज, अनुसया माता व जयगिरीजी महाराज आणि गणपती बाप्पाची आपण मूर्ती स्थापना करायचं नियोजन केलेलं आहे। आणि आपल्या या चिंचोली छोटंसं गाव आहे। या छोट्या गावामध्ये दररोजच्या दररोज म्हणजे दररोजचं एक आटम ठेवलेलं आहे जेवण्यासाठी फक्त। अशा प्रकारे या गावाने भरपूर सहकार्य चालू आहे आणि अशाच प्रकारे गुरु महाराज यांना सद्बुद्धी देव आणि असेच कार्यक्रम गुरु महाराज याच्या हाताने करून देव। आणि सर्व परिसरातील सर्व सद्भक्तांना सूचना आहे की 21 तारखेपासून हा सप्ताह सुरुवात झालेला आहे कालच्या, आणि 27 तारखेला संध्याकाळी सवाखंडी तांदळाची महापूजा आहे आणि 28 तारखेला सकाळी गावातील प्रमुख रस्त्याने मिरवणूक होईल, मूर्ती मिरवणूक होईल, कळसाची मिरवणूक होईल व 12 वाजता आपली मूर्ती स्थापना व कळस स्थापना आयोजित करण्यात आलेली आहे। तरी सर्व सद्भक्तांनी या कार्यक्रमाचा अवश्य लाभ घ्यावा। दररोजची एका 3-3 तासाला 128 माणसं आहेत। 128 माणसं म्हणता भरपूर माणसं होत आहेत। सर्व या गावातले तर 2 पारे आहेत, मात्र पूर्ण परिसरातील लोक जनता आपल्याला सहकार्य करीत आहेत। अशाच प्रकारे गुरु महाराजांच्या आशीर्वादाने सहकार्य करीत राहावं। आणि दररोज त्रिकाळ महापूजा आहे। त्रिकाळ महापूजा सकाळी दुपारी 9 ते 12 ते 3 आणि 3 ते 6 आणि महाराजाचं चरित्र सुद्धा लावलेलं आहे। आपल्या जयगिरीजी महाराज चरित्र लावलेलं आहे आणि 3 ते 6 बाळक्रीडा पोथीचं पारायण आहे। अशा प्रकारे भव्य दिव्य हा कार्यक्रम चालू आहे। मूर्ती स्थापना झाल्याच्या नंतर कळस होणार आहे आणि सकाळी 6ला 24 तास भंडारा चालू आहे। कारण की 3-3 तासाला पब्लिक बदलते। 3-3 तासाला म्हणजे 3-3 तासाला माणसं दुसऱ्या गावचे येतात। दररोज 3 तासाला तर पंगत चालूच आहे, मात्र सारखी पंगत चालू आहे। अशा प्रकारे गुरु महाराजांच्या आशीर्वादाने, श्री संत बाळगिरी महाराजांच्या कृपा आशीर्वादाने, श्री संत जयगिरी महाराज, आनंदगिरी महाराज, बाळ ब्रह्मचारी वैरागी महाराज यांच्या सर्वांच्या आशीर्वादाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे। आणि अशाच प्रकारे दत्त महाराजांनी या सर्व जनतेला
सद्बुद्धी देव आणि यानं भरपूर कष्टाने कार्यक्रम करीत आहेत. असाच याच्या मागे दत्त महाराजाचा आशीर्वाद राहो आणि सर्व परिसरातील भक्त मंडळींना कळविण्यात येते की आपण सर्वांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्या आणि सर्वांनी महापूजा, मूर्ती स्थापना, सर्व काही आपल्या नांदेड जिल्ह्यातले सर्व काही साधू संत मंडळी येणार आहेत. या सर्वांचा आशीर्वाद घेण्यासाठी यावं अशी सर्वांना विनंती करण्यात येत आहे. सद्गुरू महाराज की जय. सर्व आता त्याला जुनं मंदिर नांदेड न्यूज. मोठाले पोर दिसणार. हा नंदीग्राम भात जाऊन पड.